पुढची बातमी बघूया। जयकुमार गोरेंची बदनामी करण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामधल्या नेत्यांचा सहभाग आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय। सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांचे अटकेमधील तिघांसोबत संभाषण जयकुमार गोरे यांना अडकवण्यासाठी कट रचला गेल्याचा फडणवीसांचा आरोप आहे। कॉल रेकॉर्ड्सची चौकशी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर एक मोठा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। जयकुमार गोरे यांची बदनामी करण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या नेत्यांचा सहभाग असल्याचं म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं। आणि यामध्ये त्यांनी काहींची नावं सुद्धा घेतली आहेत। यापैकी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख यांचे अटकेमधल्या तिघांसोबतचं संभाषण समोर आल्याचं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। जयकुमार गोरे यांना अडकवण्यासाठी शरद पवार यांच्या गटामधल्या नेत्यांनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केलाय। 3 लोकांना अटक झालेली आहे। एक ती महिला आहे, दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे। आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले। यांचे व्हॉट्सॲप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत, यांचे 150 फोन आहेत, ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे। पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे आणि ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। पण उत्तर मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही। आता याची चौकशी होईल, पण कुठेतरी हे चाललं काय आहे। त्यामुळे जयकुमार गोरे यांना अडकवण्यात येत आहे, त्यांच्या विरोधामध्ये कट रचला जातोय असा आरोप फडणवीस करतायत आणि यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचंही नाव घेतलंय। या गटामध्ये शरद पवार यांच्या गटामधल्या नेत्यांचा सहभाग असल्याचा फडणवीसांचा गंभीर आरोप आहे। 3 जणांची नावं त्यांनी घेतलेली आहेत आणि या तिन्ही अटकेत असलेल्या आरोपींना शरद पवार यांच्या गटाच्या नेत्यांनी फोन केले अशी माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये दिली आहे आणि एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाची पुढच्या काळामध्ये चौकशी होईल असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर गोरेंच्या हिमतीला मी दाद देतो अशी प्रतिक्रिया सुद्धा फडणवीसांनी दिली आहे। आरोपींच्या सर्व कॉल रेकॉर्ड्सची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। शरद पवार यांच्या गटाचे प्रवक्ते महेश तपासे सध्या आपल्यासोबत आहेत। महेशजी, एक गंभीर असा आरोप, 3 जणांची नावं त्यांनी घेतलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी थेट आता विधिमंडळाच्या सभागृहामध्ये। पुन्हा एकदा महेश तपासे यांच्यासोबत जोडलं जायचा प्रयत्न करूया। तर आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। सभागृहामध्ये बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा एक मोठा आरोप केलाय। गेल्या काही दिवसांपासून जयकुमार गोरे यांचं नाव सातत्याने समोर येताना दिसतंय आणि त्याच प्रकरणी जयकुमार गोरे यांची बदनामी करण्यात आली असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत आणि गोरेंची बदनामी करण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामधल्या काही नेत्यांची नावं सुद्धा त्यांनी घेतलेली आहेत। सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख यांचे सध्या अटकेमध्ये असलेल्या तिघांसोबतचं संभाषण समोर आल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहामध्ये दिली आहे। जवळपास या तिघांनी सुद्धा 150 कॉल केले असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। सोबतच ज्या पद्धतीने जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवण्यात आले त्या व्हिडिओ सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाठवले गेले असंही फडणवीसांचं म्हणणं आहे। जयकुमार गोरे यांना अडकवण्यासाठी सोयीस्करपणे कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केलेला आहे। तर या सगळ्या कॉल रेकॉर्ड्सची, या सगळ्या मेसेजची चौकशी आता केली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।